लग्न लावून दिलं नाही म्हणून राग आणि त्याच रागातून 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा निर्घृण खून। या घटनेत तिच्या पोटातील बाळाचा सुद्धा मृत्यू झालाय। सोलापुरात नेमकं काय घडलं पाहूयात। सोलापूर शहरातल्या लष्कर परिसरातल्या बालप्पा तालीम भागात रविवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली। सोनी रामपुरे, जिचं वय होतं 19 वर्ष आणि तीच या प्रकरणातली पीडित आहे किंवा तिचीच हत्या करण्यात आली आहे। ती 9 महिन्यांची गरोदर होती। या घटनेत तिच्या पोटातल्या बाळाचा सुद्धा मृत्यू झालाय। या प्रकरणात बापू आरगोळ, ज्याचं वय 26 वर्ष आहे, हा मुख्य संशयित आरोपी आहे आणि तो उत्तर सदर बाजार परिसरातला रहिवासी असल्याची माहिती आहे। या प्रकरणी सोनीच्या आई लक्ष्मीराम म्हेत्रे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे आणि त्यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलाय। मृत सोनी रामपुरे हिचं लग्न वर्षभरापूर्वी झालं होतं। ती डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती। दरम्यान आरोपी जो बापू आरगोळ आहे आणि सोनी यांचे दोघांचे पूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र त्यांचं लग्न न झाल्यामुळे आरोपीच्या मनात राग होता। 19 एप्रिलच्या संध्याकाळी सोनी आणि तिची आई घराबाहेर बसलेल्या असताना आरोपी बापू आरगोळ घरासमोर मोठ्या आवाजात गाणी लावून गोंधळ घालत होता। सोनी गरोदर असल्यानं तिच्या आईनं त्याला गोंधळ थांबवण्यास सांगितलं। याच कारणावरून आरोपीचा पारा चढला। त्याने आधी सोनीच्या आईला शिवीगाळ करत धक्का देऊन खाली पाडलं। त्यानंतर 9 महिन्यांची गरोदर असलेल्या सोनीवर हल्ला केला। एका हाताने तिचं तोंड दाबलं, दुसऱ्या हाताने तिचा गळा आवळला आणि केस धरून तिचं डोकं भिंतीवर आपटलं। या अमानुष हल्ल्यात सोनीचा जागीच मृत्यू झाला आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला। अवघ्या 1 वर्षापूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा आणि तिच्या बाळाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। एकतर्फी प्रेम, राग आणि त्यातून घडलेली ही भयंकर घटना। एका आईचा आणि तिच्या गर्भातील जन्मही न घेतलेल्या बाळाचा जीव गेलाय। अशा घटनांना आळा कधी बसणार? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।